चंद्रपूर महामार्गावरील केसला घाट परिसरात गेल्या 4 दिवसांपासून एक वाघीण आपल्या बछड्यासह रस्ता ओलांडताना नागरिकांना दिसत होती। मात्र काल शुक्रवार दिनांक 22 रोजी दुपारी एका अज्ञात वाहनाच्या धडकेत तिच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात असून त्यानंतर ती वाघीण चवताळल्याचं दिसून आलं आहे। दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास वाघीण रस्ता ओलांडताना एका दुचाकीकडे धाव घेतल्याची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती। तर सायंकाळी सुमारे 6 वाजता या वाघिणीनं खरंच एका धावत्या दुचाकी स्वारावर झडप घालत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। जखमीचं नाव नागेश चंद्रशेखर गायकी, वय वर्ष 52, राहणार खांबाळा, तालुका चिमूर असं असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। त्यांना तात्काळ मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर इथं हलवण्यात आलं आहे। या घटनेनंतर परिसरात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी वन विभागानं तातडीनं वाघीण पकडावी अशी मागणी केली आहे। दरम्यान मृत झालेल्या वन्य प्राण्यांचे अवशेष तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर तो वाघिणीचा बछडा असल्याची खात्री होईल अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे। महामार्गावरील नागरिकांनी वाहन चालकांनी या परिसरात अत्यंत काळजीपूर्वक प्रवास करावा असा इशारा वन विभागानं दिलाय। या घटनेनंतर माजी नगरसेवक महेंद्र करकाडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जखमी नागेश गायकी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। तसेच वन अधिकाऱ्यांना योग्य उपचाराची व्यवस्था करून शक्यतो आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे। प्रतिनिधी भगवान मोहुर्ले, न्यूज 7 मराठी, मूल चंद्रपूर। कशी घटना घडली? बाईकही चंद्रपूरहून येत होतो, समोर गाडी होती, त्या गाडीच्या मागून आम्ही असताना एकदम अचानक डाव्या बाजूने वाघाने आमच्यावर हल्ला केला। मी मागे बसत होतो। कोण कोण होते तुम्ही? सोबत मित्र होता, भाऊ होता माझा अमोल हमगावकर। मी नागेश चंद्रशेखर गायकी, राहणार खांबाड्याचा आहे मी मूळचा। आता आम्ही चामोर्शीला चाललो होतो। पायापर्यंत इतकं बरं झालं की गाडी मात्र पडली नाही आमची, त्याच्यामुळे पुढील घटना ही झाली, पण डाव्या पायाला जखम झाली आहे माझ्या। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.